नमस्कार. होम मिनिस्टर पैठणी आता माहेरच्या अंगणी. मी आदेश बांदेकर आता मनापासून आपणा सगळ्यांचं स्वागत करतो. खालापूर तालुक्यातलं तुपगाव या ठिकाणी आपण आलेले आहोत. मी गावामध्ये प्रवेश करत असतानाच सुंदर असं इकडे तळं आहे. त्या तुपगावमधलं हे श्री शंकराचं मंदिर ध्यानेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. आज तुपगावमध्ये जाऊन आपण सौ प्रीती सुशांत कुंभार, मेधा अतुल विरारकर यांना आपण भेटणार आहोत. तुपगावमध्ये सासरहून काही वेळाची उसंत घेऊन या माहेरी परतलेल्या आपल्या सगळ्या ताई. चला बोलतं करूया, आठवणी जागवूया, भेटूया कुंभार आणि विरारकर कुटुंबाला. वहिनी घ्या, उखाणा घ्या. आईने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम, अतुलराव सोबत असताना संसाराचा पाया होईल भक्कम. अरे वा, माझं ओळख करून द्या. ही मम्मी, हे पप्पा, नमस्कार. ही माझी मुलगी, हो, ही सासूबाई या, बरोबर, हे नमस्कार. मिस्टर, अरे, ही छोटी नमस्कार. बहीण, नमस्कार. हा छोटा भाऊ आणि ते काका आणि सगळी आमची फॅमिली. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. चला, अशा तऱ्हेने आता सगळ्यांची ओळख झाली. चला, माहेरी आलेल्या या ताईला आता बोलतं करूया. बाजूला आई, पाठीमागे सासूबाई. कसं छान वाटतं की नाही? हो ना. काम ना, हिला बोललो हात लावायचं ना इथे, तिने लावला, लागला शॉट. म्हणजे कसं करू नको म्हटलं तरी ती करणार असं, आणि मग झटके बसतात. हा, असे झटके बस. बरं, पण मिस्टर काय करतात? होलसेलचं ग्रोसरी शॉप आहे. मग त्यात तुम्ही मदत करता? हो हो, काय 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 मदत करता? जाते थोडंफार मदत करायला त्यांना खाली. चेहऱ्याकडे बघून मला तरी वाटत नाही, पण विचारूया आपण. थांबा. असतात आई वगैरे पण असतात, मग शक्यतो मी कमी जाते, आई वगैरे जातात ते खाली. चेहऱ्यावर आहेच. सांगा हो सुनेबद्दल. सून चांगली आहे, सकाळ लवकर उठते वगैरे सगळं करते. आणि मी असं मला मदत करायला येते, दुकानामध्ये पुड्या वगैरे बांधायला, झाडफाड करायला, सगळं करायला येते, लावालाव करायला वगैरे. बरं बरं बरं. जरा आई तुम्ही 2 मिनिटं थांबा, जावयाला जरा बसू द्या. नमस्कार. पण काय हो, कसा आहे स्वभाव? तुम्हाला विचारतो. हो, व्यवस्थित आहे. काय? म्हणजे थोडा दोन्ही 50-50 समजा. नाही, 50-50 म्हणजे काय, कसं काय? नाही, कधी होतो भांडण, हं, ते असं तर नाही. होणारच ना. ते काही जोरात नाही होत असं, हा. बाहेर जाईल पर्यंत रूमच्या रूम मध्येच. नाही, मला कळलं नाही. हे चिडू नकोस काय, हळू असं. नाही, हे कुठे आहे ते कुठे टाइमवर नाही मिळाली वस्तू तर हा. दुसरं काय नाही. कारण दुकानात एकदम असं जाताना काय जास्त स्ट्रिक्ट मोठं असं काय भांडण नाही. पण मला विचारायचंय की ह्या 7 वर्षापूर्वी तुम्ही इथे आलात तुपगाव मध्ये मुलगी बघायला, हो ना? हो. मग त्याच दिवशी लग्न ठरलं? नाही नाही, आम्ही दोघं जण आलेलो अगोदर, वडील आणि याचे मी आई आली. बाजूच्या गावातला एक मुलगा होता, माणूस त्याच्यावर घेऊन आलेलो. मुलगी बघून गेल्यानंतर मग याला घेऊन आलो. हो का? आणि मग नंतर आईला न सांगता तुम्ही किती वेळा आले? नाही नाही आले. नाही ना. नाही आले. नाही, पण मग लग्न जमल्यापासून लग्न व्हायला किती दिवस गेले? 1 महिन्यात झालं. 1 महिना. 1 महिना. बरं, आता प्रत्येकाच्या आयुष्यात घरातला एक कोपरा असतो की जिथे आपण आपल्या भावना व्यक्त करतो. डोळ्यात पाणी आलं तर जाऊन रडतो, किंवा अमुक एक असं. या घरात कुठे आहे तुमची जागा? टेरेस वरती. टेरेस वरती. मी कधी काय बाबा बोलले, आई बोलले, पटकन वाईट वाटलं तर टेरेस वर आणि काय ओरडायचं? नाही नाही, बसायचं तिकडे जरा शांत. पण कसं आहे, स्वभावात काय बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? काय नाही, म्हणजे टाइम टू टाइम वस्तू भेटली पाहिजे. आणि बाकी तर जेवणापासून नाश्ता टाइम टू टाइम असतो त्याचं. हो, सगळं वेळेत असतं. तिला माहिती आहे आमच्याकडे टाइम तोच आहे. या टायमाला नाश्ता येतो, 5-10 मिनिटं मागे पुढे होतो.
कारण दुकानामुळे कधी आम्हाला तिचा नाश्ता रेडी असतो, ती हाक मारून बोलवते, पण गिराकांमुळे आम्हाला यायला थोडा टाइम होतो. मग अशा वेळेला काय भांड्यांवरनं कळतं आता? चुकी आवाज झाली देते, मी तर खालीच आहे ना दुकान. कधी हाक मारते, जर नाही वेळ मग फोन पण नाही तर कॉल करते, मोबाईल करते. असं जोरात बोलण्यापेक्षा कॉल करते. भावाचं काय म्हणणं आहे? मला जाम सतवते आधीपासूनच. नंतर पण म्हणजे आता पण तिकडून आल्यावरती म्हणजे तिकडे कधी गेलो मी भाऊबीजेला वगैरे का तिकडे असं एक वेगळीच मी कधी बघायला भेटते की हां किती शांत समजून घेते, आणि इकडे आल्यावर परत सतवणं चालू. इकडे आल्यावरती रोल चेंज. रोल चेंज. 2 वेगळ्या भूमिकेमध्ये. एक छोटस आव्हान आहे तुम्हाला. एक क्ल्यू देणार आहोत आणि त्या क्ल्यूवरून एक वस्तू शोधायची. पहिला क्ल्यू दिल्यानंतर तुम्हाला एक चिठ्ठी मिळेल आणि त्या क्ल्यूवरून जी वस्तू असेल ती वस्तू घेऊन यायची. घरातले सगळे नक्की मदत करतील तुम्हाला. बघूया काय होणार. नाही निर्मळ मन काय करील टिंब टिंब. वेळ सुरू झाली. चला 20 सेकंद राहिली. हो मिळाला. हो. मेघा, बहिणीचं भारीचं ताट राखून ठेवलं माहेरचं ताट. 10 9 धावत या. 8 7 6 5. ते काय आहे याच्यात? काय वेगळेपण आहे या ताटात? माझं लहानपणीचं ताट आहे. हे हो, मी त्याच्यामध्येच जेवायचे. इकडे आल्यावर पण याच्यातच जेवते. अजूनपर्यंत ठेवलंय मी ते जपून. पण आत्ताही तुम्ही ह्याच्यातच हो जेवता? हो, आज पण त्याच्यातच जेवले. मग तिकडे जेवत नाही तुम्ही? जेवते, पण हा माझा स्पेशल ताट आहे. जरा इकडचा? जास्त जेवण जातं ह्याच्यामध्ये? त्याच्यात. हे कधी आणलं होतं? कोणी आणलं होतं? पप्पांनीच आणलेलं लहान असताना. मी माझ्या बहिणीला पण नाही द्यायची. माझ्या ताटात नाही जेवायचं. नाही. हम्म. नशीब रुकवातात घेऊन नाही गेला. नाही गेले. मग आता हे आम्ही घेऊन जायचं ठरवलं तर देणार आम्हाला? ती आल्यावर आणून द्या परत. नाही नाही माऊली, ह्या अशाच आठवणी बालपणीच्या त्यावेळेला बाबांनी ती आणलेली एक छोटीशी आठवण इतकी वर्ष झाली तरी सुद्धा ती त्यांनी कायम ठेवलेली आहे. आणि आजही तुम्ही याच ताटात जेवता हे ऐकून मला खूप छान वाटलं. या आजच्या खेळामध्ये अचूक क्ल्यू शोधून त्यांनी ही तुमची आठवणीतली वस्तू घेऊन आली आणि तुम्हाला एक छोटंसं बक्षीस झी मराठीकडून मिळवून दिलेलं आहे. तुम्हाला सोन्याची नथ झी मराठीकडून ही होईल. अभिनंदन. इथे स्वागत झालेलं आहे, औक्षण झालेलं आहे आणि मग आता उखाणा तर होणारच आहे. चांदीच्या ताटात पिकलेली केळी सुशांतरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. लग्नाला ती ठेवली होती, आता पिकली केळी. कुठे आहेत सुशांत? अरे नमस्कार. कसं वाटतंय आज तुम्हाला? खूप छान वाटतं. कुठे असता तुम्ही? आम्ही पण गावातच आहे. अच्छा, सासर गावातच आहे, माहेर पण गावात आहे. मज्जाच आहे. म्हणजे सासर इथे आणि माहेर इथे. तरी चेहरा पडलेला दिसतोय तुमचा. आणि त्यांना माहितीये माहेरी गेली तरी लगेच 10 मिनिटात घरी येणार. बरं, द्या ओळख करून द्या सगळे. ही माझी आई. नमस्कार. हा माझा भाऊ. नमस्कार. ही माझी आजी. हे माझे सासरे. नमस्कार. हे सासूबाई. नमस्कार. त्या आत्या. हो. त्या मावशी. नमस्कार. आणि जाऊबाई. बरोबर. त्या पण जाऊबाई. नमस्कार. आणि हे पप्पा. वा वा वा. नमस्कार. सगळ्यांची ओळख झाली. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बरं, मला सांगा, माहेर इथलं आणि सासर किती लांब आहे? सासर पण जवळच आहे, माहेर पण जवळ. नाही पण इथून किती लांब आहे? हा 2 मिनिटावर. कसं काय ते? आमचं लव्ह मॅरेज होतं. मी कधी म्हटलं अरेंज मॅरेज होतं म्हणून? पण त्याआधी तुमचं बालपण सगळं या घरात गेलं? हा, तेव्हा जुनं घर होतं आमचं. आता हे नवीन घर झालं, पण इथेच झालं. जुनं म्हणजे कसं होतं? छोटस 2 रूम. अच्छा, लहान घर होतं. लहान घर होतं. हा. आणि कोण कोण होता राहायला? आई वडील भाऊ आणि मी. आई बाबा काय करायचे? पप्पा कामाला जातात. आई साई हॉस्पिटलमध्ये आणि कामाला जाते. तुम्ही आणि आणि भाऊ? मग मी आणि भाऊ होतो घरामध्ये. पण मग कसं गेलं बालपण? एकदम मजेत. आई मला सांगा, कसा होता स्वभाव मुलीचा लहानपणी? तसंच चांगलं सब शांत एकदम? शांत. थोडी आहे कडक, हा. पण तरी कधी शांत पण होते, कधी कडकपणा पण येतो. का कडकपणा कशाला? नाही, तशी शांत पण आहे, पण असं मध्ये जरा कधीतरी असं राग येतो ना. लहानपणापासून तुमचा हा कडक स्वभाव, मग लहानपणी या कडक स्वभावाचा कधी त्रास झाला तुम्हाला? नाही, कधीच नाही. मग आता मला सांगा, त्यावेळेचं तुमचं बालपण
पण जेव्हा लग्न होतं आणि पाठवणी करतात, बरोबर, मला थोडं उत्सुकता ती आहे. हा पाठवणी करतात तेव्हा फक्त घरातले नाही पण आजूबाजूचे सगळे कुटुंबातले सदस्य, शेजारी पाजारी सगळे जण इकडे जमतात. हो आणि मुलगी सासरी जशी जाते, गाडी असते, बस असते, तसं ना डोळ्यात पाणी यायला लागतं, बरोबर आहे. इथून 2 मिनिटावरती तुमचं सासर आहे. तुमच्या लग्नाच्या नंतर पाठवणीच्या वेळेला काय सिच्युएशन होती? लग्न तर मिस्टरांच्या तिकडेच होतं. तिकडे झालं होतं. हा लग्न झाल्यानंतर हो, मग मग? ते 5 पराती येतात ना तेव्हा. काय झालं तेव्हा? नाही तेव्हा आली ना मी घरी माहेरी. पण मग तेव्हा तुम्ही जेव्हा घरी आलात 2 मिनिटावरून, तेव्हा परत जाताना काय असं डोळ्यात पाणी वगैरे आलं होतं? आलं ना, खूप रडले. तुम्ही? हा मग म्हणजे आई वडिलांची शेवटी आठवण. पण कसं वाटतंय? एकदम मजेत, मजेत, आनंदाचं वातावरण. आनंदाचं वातावरण. सासरची मंडळी कशी आहेत तुमची? चांगली सगळी आहेत स्वभावाला. सासू सासरे दोन्ही चांगले आहेत, मिस्टर पण चांगले आहेत. आणि आई जावई कसे आहेत तुमचे? एकदम चांगले. पण मला सांगा की या ठिकाणी हे इतकं म्हणजे त्यांचं लव्ह मॅरेज आहे, मग तुम्हाला कळलं नाही, कधी लक्षात आलं नाही हा विषय? अजिबात नाही, कधीच नाही. मी जातो कामाला, माझे मिस्टर जाते कामाला. ही शाळेत कॉलेजला जाते ना, हा. कर्जतला. जमलं त्यांचं. तिथे अभ्यास केला? हा अभ्यास केला. जाऊ द्या, देऊन टाकलं. आपल्याच ह्याच्यातलं होतं. जावई चांगला आहे? नाही, चांगले चांगले, बोलवा सर्व ना चांगले. जरा, जावयांना बोलवा. या. कोण कोण असतं तुमच्या घरी? आई वडील आणि मी एक बहीण आहे, तिचं लग्न झालंय ती कुठे असते? वसई. अच्छा, मी नणंदबाई वसईला. बसायला असतात. हाच रस्ता? हा? हो हो हाच रस्ता. काय गालावर खडी पडली आहे बघा. ती पहिल्यापासून पडतीये. पहिल्यापासून? मग त्या खडीनेच सगळं झालं हा ना? हा. पण मला कळत नाही, इतकी गावातली घरं आहेत, कोणाच्याही म्हणजे लक्षात न येता हे कसं काय जमवलं हो तुम्ही? हे कॉलेजला वगैरे जायचे तिकडे कर्जतला. मी पण जायचो, पण मी वरच्या हे वरती होतो, वरच्या वर्गात. ती खाली होती, पण मी खोपडीला असतो. ते असंच आमच्या इथे नवरात्र दांडिया वगैरे असायचं ना. नवरात्र दांडिया? हा इथेच. तिथे काय? यांची बहीण होती ना, ती माझ्या वर्गात होती. माझी काकांची मुलगी. आणि मग तिच्यामुळे मग झालं. मग म्हणजे तिने सांगितलं माझा भाऊ आहे असं. मग हा चांगला दांडिया खेळतो. पण कोणी प्रपोज कोणी केलं? यांनी मला केला. प्रपोज केलं? पण कसं कसं डायरेक्ट विचारलं की चिठ्ठी वगैरे काय? नाही, पहिले आई क्लासला जायची ना, तेव्हा इथे साई मंदिराच्या इथे मी तिला, तिथे मी प्रपोज केलं. प्रपोज केलं की लगेच होकार दिला? नाही, नंतर तिने घेतलं तेवढं आणि ती पुढे गेली. काय काय दिलं तुम्ही? ते ग्रीटिंग कार्ड दिलं. ग्रीटिंग कार्ड आहे? ते ठेवलंय अजून? आहे ना, कुठे आहे? पण ते आता घरी असं. तुम्ही ग्रीटिंग घेतलं हा. का? हे मला आवडायचे ना, म्हणून घेतलं. किती गोड. पण मग शेवटी होकार तेव्हाच दिला? नंतर दिलं 4 दिवसांनी. पण किती महिन्यांनी घरी कळलं? जवळजवळ वर्ष झालं असेल, त्याच्यानंतर मग समजलं. आणि मग कळल्यावर? कळल्यावर काय नाही. कळल्यावर रागराग झाला असेल? थोडाफार झाला. नंतर मग घेतलं समजून. तुमच्या दोघांमध्ये शांत स्वभाव कोणाचा आहे? शांत जास्त करून त्यांचाच आहे. तेच आहे. मीच जरा हे करते, काय? जास्त बोलत असते. पण मला तुम्हाला विचारायचंय की लग्न झालं, काय फरक पडला तुमच्या आयुष्यात गेल्या 7 वर्षात असं वाटतं तुम्हाला? भरपूर फरक पडला. म्हणजे कसा? ती आल्यापासून माझे लाईफ चेंज झाली. खूप बदल झाला. खरंच आहे. माहेराहून सासरी आल्यानंतर त्या गृहलक्ष्मीच्या पावलानं प्रत्येक घर आणि घरातल्या प्रत्येकामध्ये ना काही बदल होत असतो. एक जबाबदारीची जाणीव होत असते आणि त्यातून बरंच काही चांगलं घडत असतं. मला या दोघांबद्दल जरा सासरेबुवांना आणि सासूबाईंना विचारायचं आहे की काय म्हणणं आहे त्यांचं सुनबाईंबद्दल. सासूबाई बोला आता. सर्वांना सांभाळून घेते. माहेरची सासरची मंडळी आली तर सर्वांचा आदर सत्कार व्यवस्थित करते. फक्त थोडा आवाज तिचा मोठा आहे एवढंच, बाकी काही नाही. म्हणजे मला सांगा, तिथे राहता ना तुम्ही? हा. मग तिकडे बोललेलं काय माहेरी ऐकायलाच गेलं पाहिजे का सगळं? नाही, तेवढं नाही आवाज जात. अरे काय आवाज नाही तिकडे? चौक पर्यंत जातो आवाज कधी कधी. नाही ना? होईल बदल होईल. सासरेबुवांचं काय म्हणणं आहे? काय सगळा स्वभाव तिचा चांगला व्यवस्थित. फक्त ज्या वेळेला तिला काय राग आला ती जास्त बोलत राहते, त्याचाच आम्हाला फक्त येईल, बाकीचं काय नाही. किती मस्त प्रामाणिकपणे निर्मळ मत दिलेलं आहे. बाकी काय आम्हाला नाही, पण ती एकदा सुरू झाली की थांबवायचा कसा ते कळत नाही. काय मग कसं थांबवता तुम्ही? मी तेव्हा नेमके घरी नसतो. त्यांनी चांगला उपाय शोधलाय. इकडे ह्या सुरू झाल्या की आपण बाहेर पडायचं. नाही, पण मी शांत होते नंतर. मग समजतं माझी चूक आहे म्हणून.
आणि नंतर मग मी त्यांना सांगतेय की पुन्हा करणार नाही असं म्हणून. तुम्ही आणि परत दुसऱ्या दिवशी करता? नाही करत. नाही. बरं बरं. भाऊ कुठे तुमचा? काय बाबा तुझं काय म्हणणं आहे ताईबद्दल आणि भाऊजींबद्दल? दोघेही खूप चांगल्या स्वभावाचे आहेत. तुम्ही मोठे की लहान? मी लहान. तुम्ही लहान. मग तुम्हाला माहिती होतं कधी हे सुरू आहे गल्लीमध्ये? नाही. हे कधी तुम्हाला चॉकलेट बिकलेट द्यायचे नाही? नाही. हा नाही. पण चला दोघांचंही चांगलं झालेलं आहे हे जास्त महत्वाचं. आता या गप्पा अशाच सुरू असताना एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला आणि त्या आव्हानामध्ये मी एक क्ल्यू देणार. त्या क्ल्यूवरून तुम्हाला आतमध्ये असलेली एक वस्तू आणि तिकडे मिळालेला पुढचा क्ल्यू घेऊन घरातली एक वस्तू तुम्हाला घेऊन यायची आहे. आणि हा जर खेळ तुम्ही 1 मिनिटामध्ये पूर्ण केला तर वहिनींना आज सोन्याची नथ झी मराठीकडून मिळणार आहे. तर बघूया तुम्ही ते बक्षीस मिळवून देणार का. पहिला क्ल्यू आहे जीवा शिवाची बैल जोड. वेळ सुरू झाली. प्रीती वहिनी घरी आल्यावर साफसफाईला काय वापरतात? प्रीती वहिनी घरी आल्यावर साफसफाईला काय वापरतात? घ्या झाडून घ्या. मी तर साफसफाई करते. हे काय आहे म्हणजे हे वैशिष्ट्य काय आहे वहिनी? माहेरी आली ना मी की जरा आईला मदतीला साफसफाईला झाडू हे कर, झाडू वगैरे मारून घर वगैरे साफ करते माहेरी. माहेरी. आणि सासरी आईला- कोण करतं? सासरी पण मीच करते, पण आता आईला पण जरा मदतीला पाहिजे म्हणून आल्यावर मग साफसफाई माझ्याकडेच असते. बरं तुम्ही असेच गंभीर असता का हो रोज? हा? काय एवढं टेन्शन का घेतलंय? आम्ही सांगितलं होतं कर्जतच्या स्टॉपवर उभं राहायला. ठराविक वेळेमध्ये हा खेळ पूर्ण केला आणि आज तुम्ही वहिनींना मिळवून दिलेला आहे बक्षीस. वहिनी तुम्हाला झी मराठीकडून मिळत आहे सोन्याची नथ. अभिनंदन. तुमच्या हातात आता आम्ही बेड्या बांधणार आहोत. लग्नाची बेडी कशी असते तशी बेडी घालणार आहोत आणि या बेडीचं रहस्य काय ते तुम्हाला लवकरच कळेल. पैठणी कोण जिंकणार आणि कोण पैठणी घेऊन सासरी जाणार आव्हान मात्र थोडंसं कठीण आहे. तर या ठिकाणी या खेळाला सुरुवात करत असताना दोघेही खेळात सहभागी होणार आहेत. जसा संसार दोघांचा असतो म्हणजे बेडीमधला हात आणि त्याचबरोबर वहिनींच्या हातामध्ये असलेली रॅकेट किंबहुना वहिनींचा हात हातात घेऊन तो खेळ पूर्ण करायचा आहे. 1 मिनिटामध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण जिंकणार ते. 1 2 3 3 4 आणखीन एक संधी. 3च संधी मिळणार आहे. नंतर आहे ती गुणसंख्या. आतापर्यंत 3 झालेली आहे गुणसंख्या. हा 1 2 3 4 5 6. तिसऱ्या संधीमध्ये बघूया कुठली. 2 3 4 5 6 7 8 9 9. चला यांची गुणसंख्या आहे 9. 10 ही गुणसंख्या जिंकण्यासाठी लागणार आहे. 1 2 3 3 4 5. थांबा थांबा काय 5 1 2 3 4 5 6 7. गुणसंख्या 7 गुणसंख्या 9. निकाल आपल्या समोर आहे. उपविजेत्या ठरल्या प्रीती वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू. होम मिनिस्टर ठरल्या मेघा वहिनी. त्यांना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. एका माऊलींना मिळाली पैठणी साडी. तर काय गंमत आहे बघा या खेळात. वहिनींमुळे या मिस्टरांना मिळाली कायमची लग्नाची बेडी. त्यामुळे आता 2022 पर्यंत ही बेडी अशीच राहणार आहे हातात. ही सोडली पाहिजे की नको? सोडायला पाहिजे. तुमची इच्छा आहे? हा. चला ह्यांना तर पैठणी आज बक्षीस म्हणून मिळालेली आहे. एका अटीवरती ही चावी देईन तुम्हाला. त्यांनी सांगायचं वर्षभरात किती रुपयाची पैठणी तुम्हाला घेऊन देणार. देतील 3-4 हजाराची. हो देईल. डोळे का फिरवले मग? चला अभिनंदन. याही वहिनींना वर्षभरात पैठणी मिळणार आहे. वहिनी उघडा. पण आता या ठिकाणी माहेरी आलेली ही ताई पुन्हा सासरी जात असताना स्वतःकडनं भेट म्हणून या दोन्ही माऊली झी मराठीच्या वतीनं आपापल्या आईंना तुळशीचं वृंदावन देणार. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीचा सुवासाची कर बरसात. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात,
अशाच या भावना प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. माहेरी आलेली ताई जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा तो सासरी जाण्याचा दिवस प्रत्येक आईच्या डोळ्यामध्ये व्यक्त होताना आपण अनुभवत असतानाच आता आजचा भाग इथे संपवणार आहोत. तुपगावमधून पुन्हा प्रवास पुढच्या घराच्या दिशेने आनंद देण्यासाठी होणार आहे. तेव्हा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी आणि होम मिनिस्टरची पैठणी घेऊन आता माहेरच्या पुढच्या अंगणात. चला, नमस्कार.